नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता, कारण लाडक्या बहिणींना मकर संक्रांत गिफ्ट हे वाटप सुरू झालेलं आहे। हो, मकर संक्रांत गिफ्ट वाटप सुरू झालेलं आहे। तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला सुद्धा मकर संक्रांतचं गिफ्ट मिळालं पाहिजे, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। यासोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे काय, तर मकर संक्रांत गिफ्ट वाटप सुरू झालेलं आहे। याच्यासोबत लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत। 1500 रुपयानंतर 3000 रुपये आणि 3000 रुपयानंतर 10500 रुपये हे सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना 3000 अधिक 830 रुपये हे वाटप सुरू झालेलं आहे। पण इथं काही महत्त्वाचे नियम, 4 नियम लागू केलेले आहेत। बघा, आता आपल्याकडे हे नियम आलेले आहेत आणि आपल्याकडे पूर्ण माहिती सुद्धा आलेली आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिलं की तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। तुम्हाला उद्या पैसे मिळणार का आज, हे सुद्धा आपण डिक्लेअर इथं सांगणार आहेत। यादीत तुमचं नाव आहे का, हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत। आपल्याकडे महत्त्वाच्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे। यासोबतच बँकेची नावं आलेली आहेत। लाडक्या बहिणींची नावं सुद्धा आपल्याला आता इथं करणार आहेत। काही महत्त्वाच्या बँका असणार आहेत, ज्या बँकेमध्ये पैसे आता यायला सुरुवात देखील झालेली आहे। परंतु मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींसाठी मोठी इथं मंत्रिमंडळामध्ये आता मोठी बैठक पार पडली आणि ज्याच्यामधून लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आता एक अपडेट समोर आलेली आहे। ते समोर आलेले अपडेट म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींना आनंदाचं वातावरण, कारण लाडक्या भावांनी आता त्यांना मकर संक्रांतीचं गिफ्ट हे दिलेलं आहे आणि हे गिफ्ट जे आहे ते खूप महत्त्वाचं गिफ्ट असणार आहे। बघा, आता हे गिफ्ट काही मोजक्या लाडक्या बहिणींना मिळणार का, हे आता तुम्हाला सांगणार आहे। हे गिफ्ट तुम्हाला कसं मिळू शकतं हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। चला व्हिडिओ संपूर्ण पाहूया। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर एवढीच एक विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा। तुम्ही काय करता, व्हिडिओ पळवून बघताय, त्यामुळे तुम्हाला माहिती ही खरी माहिती मिळत नाही आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही। बघा, आता मला सर्वात अगोदर एक सांगा, कुणाला डिसेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। तर तुमचा जिल्हा कोणता आणि तुमची बँक कोणती आहे आणि तुमचं फॉर्म जे आहे तो अप्रूव्ह आहे का, हे तुम्ही सांगू शकता। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलवरती सुद्धा मेसेज यायला लागलेले आहेत। तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेल्याचे इथं पैसे आलेले आहेत। परंतु तुमच्याकडून 2 ते 3 महत्त्वाची कामं राहिलेली आहेत। ती सगळ्यात महत्त्वाची कामं तुम्हाला करायची आहेत। त्यानंतर मी तुम्हाला सांगतोय की जानेवारीचा हप्ता कोणाला येणार, मकर संक्रांत गिफ्ट कोणाला येणार, गॅसचे 830 रुपये कोणाला येणार, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळं कुणीही गडबड करू नका। 3 ते 4 मिनिटात आपण सगळे डिटेल बघणार आहोत एक एक करून। आता पहिली अपडेट आपण घेऊया की सगळ्यात महत्त्वाची मकर संक्रांत गिफ्ट आपण शेवटचा परत सांगूया। आधी एक महत्त्वाचं घेऊया की डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता काय। तर बघा, सगळीकडे आता एक मोठी गोष्ट चालू आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार। आता त्याच्या मागचं सत्य तुम्हाला मी सांगतो। सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आता लाडक्या बहिणींना जानेवारी देखील 1500 रुपयेच मिळणार आहेत। 2100 रुपये आता मिळणार नाहीत, कारण मंत्रिमंडळाचं तिथं निर्णय झालेला आहे असा बैठकीमध्ये की जे 2100 रुपये जे आहे ते मिळणार आहेत। परंतु आर्थिक वर्ष ज्यावेळेस नवीन चालू होतं त्यावेळेस आणि आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होतं, त्यावेळेस तुम्हाला एप्रिल महिन्यात 2100 रुपये मिळतील। परंतु तोपर्यंत तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत। आता 1500 रुपये कोणाला मिळणार, आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे, अदिती तटकरे मॅडम यांनी जे आता सगळ्यांना स्पष्ट केलेलं आहे। बघा, सगळ्यांना स्पष्टता दिलेली आहे की सरसकट आम्ही कुणाचीही तपासणी करत नाही आहोत। आता सगळीकडे एक भीतीचं वातावरण बसरलं की बाबा जर माझी तपासणी झाली तर मला पैसे मिळणार नाहीत। हो, कारण जर आपण बघितलं तसं तर काही मोजक्या जिल्ह्यांमध्येच हे आता यादी आलेली आहे आपल्याकडे। या जिल्ह्यांमध्येच आपण बघू शकतो की पुन्हा पडताळणी सुरू आहे। त्याच्यामध्ये जिल्हे आहेत धुळे, पालघर, पुणे, मुंबई, अमरावती असे 7 ते 8 जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची बोगस जे लाडके लाभार्थी आहेत त्यांची पुन्हा पडताळणी सुरू आहे। बघा, ही जी पुन्हा पडताळणी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला यायचं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं एक काम करायचं आहे। जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर ती 4 व्हीलर पटकन विकून टाका आणि तुमच्या नावावरची ती जी काही गाडी असेल ती अनरजिस्टर करून टाका। दुसरी म्हणजे जर तुमच्याकडे प्रूफ नसेल तर उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा। तिसरं म्हणजे तुम्ही रेशन कार्ड, बघा रेशन कार्ड अपडेट करून घ्या, कारण बघा राज्यामध्ये आपण बघितलं तर 2.5 कोटी लाडक्या बहिणींनी आता याच्यामध्ये लाभ घेतलेला आहे आणि
याच्यामध्ये जवळपास आता डिसेंबरचा हप्ता हा 2 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेला आहे। उर्वरित लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि थोड्याच वेळात तुमच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे आलेल्याचा मेसेजसुद्धा येणार आहे। परंतु तुम्हाला पैसे तेव्हाच येतील जेव्हा तुमची अर्ज पडताळणीमध्ये फॉर्म गेलेला असेल आणि तिथून बाहेर व्यवस्थित पडलेला असेल, म्हणजे तुमचा बाद झालेला नसायला पाहिजे। आता बाद कधी होतो, जर तुम्ही तुमची तक्रार कुणी केली, आता 5 ते 6 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये जास्त तक्रारी आल्या आहेत, एवढ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत की तुम्ही बघू शकता की जवळपास निम्म्या लाडक्या बहिणी इथं अपात्र होऊ शकतात। आता जर आपण बघितलं तर 20 ते 25 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना डिसेंबरच नाही तर जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळणार नाही, फक्त त्यांच्या अर्ज पडताळणीमुळे। आता 25 लाख अशा लाडक्या बहिणी जवळपास आपल्याकडे यादी आलेली आहे। आता तुम्ही म्हणाल मग आमचं नाव आहे का? बघा, जर तुमची कुणी तक्रार केली तर तुमच्यापर्यंत स्वतः महिला व बाल कल्याण जे काही विभाग आहे त्यांचा व्यक्ती, जो संबंधित व्यक्ती आहे, अधिकारी आहेत, त्यांची टीम येऊन तुमची अर्ज पडताळणी करते। जर आत्तापर्यंत जर तुमच्याकडे असं कोण आलं नसेल तर तुम्हाला येऊ शकतं, पण आत्ताच नाही। त्यामुळे मी जे 4 कागदपत्र सांगितलेत, कुठलं एक उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, पॅन कार्ड, हे तयार ठेवा। जर तुमचं अर्ज पडताळणी झाली तर हे पटकन तुम्हाला देता येईल आणि हे जर व्यवस्थित झालं तर 100% तुमचं नाव असणार आहे। आता बघा, ज्या लाडक्या बहिणी पूर्ण ह्या अटीमध्ये बसत आहेत त्यांची नावं फिक्स आलेली आहेत आपल्याकडं, ह्या सगळ्यांची नावं यादीत आलेली आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं बँक सांगतो तुम्हाला, बघा, बँक जर बघितलं तर SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्टाचं खातं, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे आलेले आहेत। तुम्ही एक काम करा, तुमचा जिल्हा कोणता आणि तुमची बँक कोणती आहे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही, कारण आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांगू की गॅसचे पैसे सुद्धा येणार। कारण बघा, गॅसचे पैसे कधी मिळणार आहेत, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तरच तुम्हाला 830 रुपये हे तुमच्या अकाउंटला येणार आहेत। तर तुम्ही एक काम करायचं आहे, गॅसचं सुद्धा EKYC केलं नसेल तर EKYC करून घ्या। या सगळ्या गोष्टींची तुमच्याकडं पडताळणी पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे अजितदादा पवार यांनी वादा केला होता की सगळ्या लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे 100% मिळणार आणि ते वाटप आता सुरू झालेलं आहे। तर तुम्ही जे काही तुमचं सगळं आता मी जे डॉक्युमेंट्स वगैरे सांगितलेत ते सगळे तयार करून घ्या। बघा, निर्णय हा झालेला आहे, लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर आहे, कारण ज्या भावानी वादा केला होता तो वादा आता पूर्ण झालेला आहे। त्यासाठी ते म्हणले आहेत की आम्ही वचनपूर्ती आमची करणार आहोत आणि आम्ही ती केलेली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचे पुन्हा आभार आम्हाला एकदा निवडून दिल्याबद्दल। तर मी जे सांगतो ते आता जे सांगितलं ते व्यवस्थित काम करून घ्या। 100% तुमच्या खात्यावरती गॅसचे आणि लाडक्या बहिणी योजनेचे दोन्हीचे पैसे फिक्स हे येणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्ही आता आपल्यापर्यंत जर बघितलं सगळ्यात लवकर अपडेट आपण देतो, तर तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। व्हिडिओला जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि पटकन आता एक लाईक करा, व्हिडिओला पटकन लाईक करा। आणि जुन्या कोणी अजून तुमचे काही प्रश्न असू द्या ते सगळे प्रश्न विचारा, आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ। बघा, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक कोणती आणि तुम्हाला किती हप्ते आलेत, गॅसचे पैसे आले का, लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का, एवढं सांगा। तुमचं प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो, जय महाराज।